अशोक खरातवर आज तिसरा गुन्हा दाखल झालाय। सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल झालाय। लैंगिक शोषण केल्याचा पीडित महिलेनं आरोप ठेवलाय। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या पीडित महिलेनं ठेवलाय। त्यामुळे अशोक खरातवर आता तिसरा गुन्हा दाखल झालाय। सरकारवाडा पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय। ताकद नाही राहिली म्हणून भोंदू खरात आज अक्षरशः रडल्याचं आता समोर येत आहे। खरात म्हणाला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, ताकद राहिलेली नाहीये असं म्हणत भोंदू खरात रडलेला आहे। त्याची दृश्य आपल्याला दिसत आहेत। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचं म्हणत तो अक्षरशः रडलेला आहे। किरण टाजुणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण, खरं तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे ही गोष्ट खरीच आहे, पण भोंदू खरात का रडला आणि का त्याने असं विधान केलंय? म्हणजे नाशिक पोलिसांचा हा पॅटर्न वेगळा आहे। नाशिक पोलीस गेल्या काही महिन्यांमध्ये आरोपींवर कारवाई केल्यानंतर अक्षरशः गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणत अशा पद्धतीने जो धिंगाणा घालत होते, त्यानंतर नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला अशा स्वरूपाची मोहीम आखलेली होती। त्यामध्ये अनेकांचे व्हिडिओ समोर आलेले होते। अनेक राजकारणी, मोठे गुन्हेगार या सगळ्या निमित्तानं अक्षरशः क्राईम ब्रांच युनिटच्या बाहेर पडताना त्यांची स्थिती अक्षरशः चर्चेत राहिलेली होती आणि अगदी तशाच स्वरूपानं लैंगिक शोषणाच्या आरोपात असलेला अशोक खरात अक्षरशः रडत रडत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत बाहेर पडलेला आहे। अक्षरशः त्याच्या डोळ्यात तर पाणी होतं। एकूणच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। लैंगिक शोषणाचे त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत। आजच्या दिवशी त्याचा तिसरा देखील गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरातचा हा व्हिडिओ बघून त्याचे जे हे सगळे कारनामे जे आहेत ते कशा पद्धतीने नाशिक पोलीस आता बाहेर काढताय ती या निमित्तानं समोर येत आहे। नाशिक पोलिसांचा आणखी एक हा व्हिडिओ आता राज्यभरामध्ये चर्चेचा विषय होईल यामध्ये शंका नाही। नक्कीच, काही वेळापूर्वीच क्राईम ब्रांचकडे जाणारा अशोक खरात आणि त्या चौकशीनंतर बाहेर पडणारा अशोक खरात यातला जमीन आसमानाचा फरक आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे विधान का समोर आलं ते सांगणार आहे। धन्यवाद किरण या अपडेटबद्दल।